संध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. संध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची, जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत. पण इथं हा प्रश्न उद्भवलाय की 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात मिळत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत. जर 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात प्रचंड तेजी येणार असेल तर ही तेजी येण्यामागचं कारण कोणतं आहे? ही तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव किती वाढणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे? चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांना विनंती आहे की याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात मिळत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत. पण असं काय घडले की ज्यामुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत? चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे तर ही दरपातळी सध्या 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर मागच्या एका महिन्याचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव जैसे ते आहे. त्यात कधी 100-200ची तेजी अथवा 100-200ची मंदी सोडून द्या. पण आता 15 ऑगस्ट नंतर चित्र पालटणार आहे. 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात प्रचंड तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. मग 15 ऑगस्ट नंतर अशी कोणती घटना घडणार आहे की ज्यामुळे कांद्याच्या दरात प्रचंड तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत? तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कांद्याची आवक. होय मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची आवक असणार आहे ती प्रचंड घटणार आहे. कारण दक्षिणेतील राज्यातून आणि खास करून कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात जी कांद्याची आवक 15 ऑगस्ट नंतर दरवर्षी होत असते ती तब्बल 50% जास्तही घटण्याची शक्यता आहे. आणि याच्यामुळं 15 ऑगस्ट नंतर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याची आवक 30%पेक्षाही जास्त घटण्याची शक्यता आहे. याच्यामुळे काय होणार आहे की मागणी आणि पुरवठ्यामध्ये भयंकर या ठिकाणी गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे, किंबहुना रेकॉर्ड तोड तेजीची सुरुवात करून देणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 15 ऑगस्ट नंतर भारताची कांदा निर्यात सुद्धा प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि यावर्षी सरकार जी आपल्याला अंतर्गत माहिती मिळते त्यानुसार निर्यात बंदी लादण्याच्या परिस्थितीत नाहीये. तर याचाही तुम्हाला सकारात्मक परिणाम 15 ऑगस्ट नंतर दिसणार आहे. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये रेकॉर्ड तोड गॅप मागच्या 10 वर्षात जेवढा नाही तेवढा त्या ठिकाणी दिसणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो 15 ऑगस्ट नंतर सुरुवातीला 3000 आणि त्यानंतर 3500च्या दिशेने आगेकूच करणार आहे. आणि अनुकूल परिस्थितीत जर कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात 5000 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात येणारी तेजी ही तर एक फक्त झाकी आहे. त्यानंतर खरोखर तेजी येणं बाकी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
तर तुम्हाला कांदा विक्रीसाठी बेस्ट ऑफ लक. विचार करून निर्णय घ्या. घाई गडबडीत कांदा विक्री करू नका. नाहीतर 15 ऑगस्ट नंतर कांदा त्या ठिकाणी चांगला वाढला, 300-500ची तेजी आली, तर त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ गाड्याच्या गाड्या, ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर भरून आणू नका. नाहीतर आपण आपल्या पायावर त्या ठिकाणी धोंडा पाडून घेऊ. कारण काय होतंय की आपण अचानक आवक वाढवली तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना अफवा पसरवण्यासाठी आयतं कोलीत मिळते आणि ते म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणात आवक वाढली आणि तिथून पुढे त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 आठवडे दर वाढत नाहीत किंवा वाढू दिल्या जात नाहीत. त्यामुळे एकच ठरवा, सर्वांनी एकदाच कांदा विकायचा नाही, एकदाच मार्केटमध्ये आणायचा नाही. जर आपल्याला पैशाची फार गरज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 25-25% 4 लॉट करा, नाही तर 20-20% 5 लॉट करा आणि पहिला लॉट 2800 ते 3000 दरम्यान तुम्ही विकायला आणू शकतात. पण सरसकट कांदा एकदाच विक्रीस आणू नका आणि सगळा कांदा शिल्लक सुद्धा ठेवू नका. प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा, ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.